आता ते दुट्टप्पे भूमिकेचे जे आहेत, आता कसं आहे, शेवटी ज्यांनी फॉर्म भरले बिचाऱ्यांनी त्यांना हॉल तिकीट आहे, त्यांना जाणंच आहे. आता ते असं तर नाही करू शकत आजचं ग्राउंड बोलून ते इकडे आंदोलन एवढं तर काही कोणी उदार नाही होऊ शकत आणि साहजिक होऊ पण नाही, कारण शेवटी त्यांचा प्रश्न आहे. कारण ग्राउंड जर नाही घेतलं त्यांनी परत त्यांचं नुकसान होऊ शकतं, बरोबर आहे, कारण त्यांचं वय बसतं. इथं जेवढे वय संपलेले म्हणजे ज्यांचं वय बाद झालेले मग ते बी काही नाही 5 दिवस 10 दिवस 15 असंच बाद झाले सर्वांचं, जास्त नाही. हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत, एकत्रित जमलेले. आम्ही 8 महिन्यापासून हा संघर्ष होतो, सर्व सोबत होय, 8 महिने झाले जवळजवळ. आणि आज उद्या आणि परवा या 2-3 दिवसात हे करायचं. फक्त मला या माध्यमातून आणि मी वयवाढीसाठी आम्ही संघर्ष करू म्हणजे सगळंच एसीबीचं असन किंवा उद्या पाऊस आहे. हा तुम्ही पाहत असाल महाराष्ट्रात रोज 4-4 5-5 मुलं इंजर्ड, कोणचे पाय मोडतात, कोणचे हात मोडतात, कोणचं काही मोडून राहिले, कारण का पावसात भरती घेत आहे, मुलं घसरून पडतात, गाळे इथं पळायचं असतं एवढं ग्राउंडवरती आणि ते प्रॉब्लेम क्रिएट होतात. आणि वयवाढी संदर्भातलं काही 50-60 म्हणजे लाख एक मुलं असतील बा, 17 लाख फॉर्म भरून लाख एक मुलं असतील का त्यांनी काय केलेलं आहे का त्यांना डावलले. आणि जी आजची भरती हे मुलं जे तुम्ही